एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 35. कली माझी नादिना उद्धराया, महाविष्णुतीर्ण झाले धराया, जेही तारिलेही नदीना नाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. हरीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या सुवासिनी अगदी नटून थटून आल्या होत्या. लाल, पिवळा, हिरवा, निळा, रंगा, पांढरा, गुलाबी, केशरी, काय 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 रंगांची जणू तिथं उधळण चालली होती. कारण प्रत्येक स्त्रीच्या अंगावर वेगवेगळ्या रंगांची नवी कोरी लुगडी होती. हरीला ओवाळायला जणू या रंगांची रांगच लागली होती. नाथांच्या रसिक दृष्टीला ते सप्तरंगी इंद्रधनुष्य भासत होतं. त्यांच्या कवी मनाला वाटलं पैठण नगरीतल्या या सुवासिनी जणू गोकुळातल्या गवळणीच आहेत. देहानं इथे असलेले नाथ मनानं गोकुळात पोहोचले. लाल, पिवळा, निळा रंग म्हणजे सत्व, रज, तम म्हणजे सात्विक, राजस, तामस वृत्ती या त्रयीवरच तर भगवंतानं सृष्टीचं अधिष्ठान प्रस्थापित केलं आहे. लाल रंग म्हणजे भक्तीचा रंग, प्रेमाची लयलूट. पिवळा रंग म्हणजे राजस वृत्ती, विलास आणि कामोपभोगात दंग. आणि निळा म्हणजे तामसी वृत्ती, विषवत वृत्ती. या सृष्टीत या त्रयींचाच खेळ अव्याहत चालू आहे ना. हे रंग एकमेकात मिसळले की वेगवेगळ्या रंगांचे छटा असे वेगवेगळे निर्माण होतात, पण मूळ रंग मात्र हे तीनच. इरकली हिरव्या रंगांचे लुगडे नेसलेली प्रौढा नाथांनी पाहिल्याबरोबर वाटलं हा रंग सुखाचा, समृद्धीचा. साऱ्या वनस्पती जीवनानं हाच सुख समृद्धीचा रंग अंगीकारला आहे. त्यांना वाटलं गोपाळकृष्णानं या साऱ्या रंगांची सरमिसळ करून तर गोकुळात रंगपंचमी साकार केली असेल ना. पण रंग खेळण्यासाठी पंचमी ही तिथी का बरं ठरवली असेल? कारण हा नाटकी, नाना लीला वेशधारी या जगाचा खेळसुद्धा पंचकातच नाही का खेळत? पंचतत्व, पंचमहाभूत, पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही सारी पंचविषयांच्या भोवतीच फेर धरतात ना. म्हणून रंगांची तिथी पंचमी असावी. अर्थात ही रंगपंचमी खेळताना त्यागाचा शुभ्र रंग मात्र स्थिर असायला हवा. त्यागाच्या बैठकीवर भोग अधिक वैभवात भोगता येतो. भोगाच्या मागे त्यागाची भावना असल्यानं भोग भोगताना मन अलिप्त राहू शकतं आणि अलिप्तपणे केलेली कोणतीच कृती ही बाधक ठरत नाही. ती आपणास अलिप्त म्हणजे अशी लिप्त होत नाही, अलिप्तच ठेवते. सद्गुरूंनी आपल्याला हाच बोध नाही का दिला? गृहस्थाश्रम न सांडता, कर्ममर्यादा न उल्लंघता देहीच विधेयता प्राप्त करून घे. प्राप्त कर्तव्य कर्म करत असताना कर्तव्याचा अहंकार धरला नाहीस म्हणजे तोच अकर्तात्मबोध होईल. गवळणीसुद्धा अकर्तात्मबोधानंच संसार करत होत्या. एकनाथांच्या लेखणीनं 5 गवळणींच्यावर लगेच काव्य लिहून टाकलं. त्यांच्या लेखणीला स्फुरण चढलं होतं आणि जणू त्यांच्या लेखणीवर गोकुळातली गवळण स्वार झाली होती. लेखणी लिहित होती, पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ. नाथांना वाटलं गवळणींना फक्त कर्मयोग करणं भावत नव्हतं, तर कर्माबरोबर भक्ती असायलाच हवी ही त्यांची धारणा होती. म्हणून त्या कृष्ण कन्हैयाला पाहत होत्या. पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ. प्रत्यक्ष परब्रह्माला तरी एकटं राहायला कुठे आवडतं? म्हणून तर एकोहम बहुत म्हणजे एकोहम बहुत श्याम हे असं होण्यासाठी त्याला मायेला हाकारावं लागलं ना. आता माध्यान्ह स्नानाची वेळ होत आली होती. घरात आज स्त्री साम्राज्य असल्यानं नाथ लगबगीनं स्नानासाठी उठले. नैवेद्य, वैश्वदेव, काकबळी हे सगळं सारं उरकता उशीर होईल या कल्पनेनं ते धोतर, पंचा, तांब्या घेऊन गंगेकडे निघाले. आज उद्धव त्यांच्याबरोबर नव्हता. तो घरातल्या गडबडीत गुंतला होता. म्हणून नाथ एकटेच निघाले. ते गुणगुणू लागले, पाणी यासी कैसी आता एकली मी जाऊ. नाथ तरी खऱ्या अर्थानं एकटे कुठे होते? भक्ती सखी त्यांचा पदर धरून बरोबर होतीच की. नाथ स्वतःच गवळण झाले होते आणि यमुनेला निघाले होते. माध्यान्ह उलटली
तरी नाथ घरी परत आले नाहीत. इतर मंडळींना उशीर नको म्हणून उद्धवानं नैवेद्य वैश्वदेव केला. काकबळी ठेवल्यावर पंगत बसली. अर्थात गिरिजाबाईंचे डोळे पती आगमनाकडे लागले होते. त्यांच्या मनात नाना शंका कुशंका डोकावत होत्या. इतक्यात जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या घरचा पुरुष माणूस तिला न्यायला आलेला पाहून तर गिरिजाबाईंना धसकाच बसला. ही मंडळी दिवसा उजेडी न्यायला का आली? काही परचक्र आलं का? कुठं यवन हिंदूंच्या दंगा धोपा झाला आहे की काय? की कुठं दिवसा दरोडा पडला आहे? काय झालं आहे तरी काय? न्यायला आलेली मंडळी अकांड तांडव करत होती. या भ्रष्ट घरात अन्न ग्रहण करणं म्हणजे निव्वळ पाप आहे. हा नाथ धर्म भ्रष्ट आहे. देवाच्या नावाखाली काहीही आचरण करतो. याला पिस लागलाय. हा आपली जात कुळी विसरला. सार विचार नष्ट झालाय याचा. स्वतःला कुलशीलवान ब्राह्मण म्हणून घेतो, पण कृती मात्र महारासारखी करतो. याच्या या अशा वागण्यानं साऱ्या ब्राह्मण जातीला बट्टा लागला. प्रत्येक जण मिशा फेंदारून डोळे वटारून हातवारे करत बोलत होता. चला का बायांनो, आपापल्या घरी चला. इथलं अन्न खाल्लं, आता घरी जाऊन शुचिरभूत व्हा. अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम असं म्हणत मंडळी माघारी वळली. साऱ्या आनंद सोहळ्यावर पाणी फिरलं. दुःखाचं सावट पसरलं. गिरिजाबाईंना काहीच उलगडा होत नव्हता. इकडे गैरवागणं कधीच होत नाही, मग ही माणसं इकडच्या नावानं बोटं का मोडतात? आग का पाखडतात? गोदावरीत स्नान करून नाथ ओले त्यानं परतले होते. उन्हातून आल्यानं त्यांची कांती तेजपुंज दिसत होती. मुखानं हरिपाठ चालू होता. ज्ञानदेव सांगे आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. नाथांना आलेलं पाहताच गिरिजाबाई लगबगीनं पुढे आल्या. त्यांच्या हाती कोरडा पंचा देऊन त्या म्हणाल्या, आज देवपूजा उद्धवानं केली आहे. आपण गंध भस्म लावून जेवायला चलावं. नित्याप्रमाणे नाथांच्या चेहऱ्यावर स्मित उमललं नाही. ते विचारमग्न अवस्थेत होते. यज्ञोपवीत फिरवत ओसरीवर फेऱ्या घालू लागले. गिरिजाबाईंचा जीव गलबलला. त्या पुढे होऊन म्हणाल्या, मी म्हणते. नाथ शांतपणे म्हणाले, काय म्हणतेस तू? तुला कळलं आहे का सारं? गिरिजाबाई म्हणाल्या, कळण्याची काही गरज नाही. आपण आधी अन्न ग्रहण करावं. नाथ स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलत होते. अगं ते लेकरू भर दुपारी तापलेल्या वाळवंटात तळमळत होतं. ते कुणाचं कोण हे असं विचार करण्याची वेळ नव्हती. आणि असती तरी ना मी विचार केला नसता. नाथ ठामपणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, सर्वाभूती भगवंताचंच रूप मला दिसतं. तिथे उभा असलेला हरी कपाळावर आठी चढवून म्हणाला, म्हणून तुम्ही महाराच्या पोराला शिवलात? त्याला कडेवर घेऊन महारवाड्यात गेलात? हरी लहान असला तरी त्याच्या मानापानाचे कंगोरे धारदार होते. आजच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या रंगाचा बाबांच्या वागण्यामुळं बेरंग झाला होता म्हणून तो चिडला होता. गिरिजाबाई त्याचं बोकोटं धरून म्हणाल्या, कोणी सांगितलं रे तुला? आणि वडील माणसांना असं उलटून बोलतात का? एवढ्याशा मुलाच्या स्वरातला तिरस्कार पाहून नाथ किंचित व्यथित झाले होते, तरी ते शांतपणे म्हणाले, हरी हरी, अरे महार झाला तरी तो माणूसच ना. ब्राह्मणाचे पाय पोळतात आणि महाराचे पोळत नाहीत का? अरे बाळा, मला त्या मुलात कोण दिसलं सांगू? त्यात मला माझी लीला दिसली, माझा हरी दिसला, म्हणून मी त्याला चटकन उचलून घेतला, समजलं? हरी मवाळपणे म्हणाला, पण बाबा तुम्हाला विटाळ नाही का झाला? अहो, आपल्याकडे आलेली मंडळी रागारागानं निघून गेली आणि संध्याकाळी सत्यनारायणाला येणार नाही म्हणाली. अरे नाही, आली नाही तर नाही. आपण घरातली माणसंच सत्यनारायण करू काय? पुन्हा हरी म्हणाल, बाबा आपण ब्राह्मण, आपण महार, धेड, मांग या हलक्या जातीच्या लोकांना शिवू नये हे तुम्हाला माहीत नाही का? गिरिजाबाई रागानं म्हणाल्या, अरे
लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस, जा बरं तू. त्या नाथांकडे पाहत म्हणाल्या, इतर मोठ्या माणसांचं ऐकतो आणि काहीतरी बोलतो, झालं. बाळबुद्धी आहे, त्याला काय कळतं. नाथांनी सूचकपणे हरीकडे पाहिलं. त्यांना बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते की काय कोण जाणे. नाथ गिरिजाबाईंना म्हणाले, माझ्या या अशा वागण्याचा त्रास तुम्हाला सोसावा लागणार. या नवऱ्याच्या उद्गारानं गिरिजाबाईंच्या हृदयाला पीळ पडला. चेहऱ्यावर व्यथा उमटली. त्या कष्टानं म्हणाल्या, आपल्याला असं का वाटलं? आपण अजूनही मला ओळखलं नाही का? नाही, तसं नव्हे, पण आता पैठणात चहूकडून गहजब उडेल. आपण उभयता सार शांतपणे सहन करू, पण मुलं. गिरिजाबाई नेत्र्या अशा भरल्या नेत्रांनी म्हणाल्या, अहो, आपल्या सावलीत कुणाला कसलीही झळ पोहोचणार नाही, तेवढा हा पतींवर विश्वास. त्या रात्रीचं नाथांचं कीर्तन भूतदया ह्याच विषयावर रंगलं होतं. मानवता धर्म म्हणजे काय, वर्णाश्रम धर्म म्हणजे काय, यांचा उलगडा सांगोपांग उदाहरण देऊन केला. आपल्या परंपरागत रूढीमुळं, अंधश्रद्धेमुळं दोन्ही धर्मांची कशी गल्लत झाली हे विशद केलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात ते म्हणाले, सारे जीव एकाच परमेश्वर तत्वाचे, देवाच्या दारी भेदभाव नाही. एकाच बीजाचा हा सारा विस्तार आहे. एकाच जलावरचं हे तरंग आहेत. एकाच सुवर्णाचे हे विविध दागिने आहेत. मानवता धर्म म्हणजेच भूतदया ही प्रत्येक लहान थोर प्राणीमात्राच्या बाबतीत असायला हवी. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, पशु पक्षी असो, अगर कीटक असो. त्याच्या संकटकालात, त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करणं, त्याला होईल तसं, होईल तितकं सहाय्य करणं म्हणजे मानवता धर्म पाळणं. वर्णाश्रम धर्म म्हणजे केवळ समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था. ही समाजव्यवस्था प्रत्येकानं काटेकोरपणे पाळायलाच हवी. मानवता धर्म पाळत असताना वर्णाश्रम धर्म सांभाळता येतो, तो कसा, हे त्यांनी आज दुपारी घडलेल्या दृष्टांतानं पटवून दिलं. उन्हात तापत असलेल्या मुलाला मी उचलून घेतलं, त्याला महारवाड्यात पोहोचवलं, हा झाला मानवता धर्म. पण नंतर मी सचैल स्नान केलं, मग घरी आलो, हा झाला माझा वर्णाश्रम धर्म. त्यामुळं दोन्ही धर्म मला सांभाळता आले. ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा या सगळ्या थोर संतांनी या दोन्ही धर्मांची सांगड घातली आहे आणि समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. प्रतिपाद्य विषय समर्थपणे मांडल्यामुळं तो हृदयात ठसत होता. त्यांचं वागणं संयुक्तिक आहे ते पटत होतं. कोणत्याही विषयाचं हुबेहूब स्वरूप श्रोत्यांच्या अंतःकरणात उतरवून देण्याची त्यांची हातोटी चांगली होती. त्याचा परिणाम योग्य असा होत असे. जय हरी.